नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मार्केटिंग पेपर 2 या विषयामध्ये फर्स्ट चॅप्टर मधला पुढचा कंटेंट पाहणार आहोत। आपण बघितलं विक्री पूर्वानुमान, त्याचा अंदाज बांधणं। विक्री पूर्वानुमान म्हणजेच काय? विक्री करण्यापूर्वी त्याचा अंदाज बांधणं। त्याच्या काही पद्धती आहेत। त्याचा अंदाज बांधताना कोणत्या पद्धतीने अंदाज बांधला जातो, त्याच्या काही पद्धती आहेत। त्या पद्धतीमध्ये आपण दोन पद्धती, त्याच्या मेन प्रमुख दोन पद्धती बघितल्या। त्या दोन पद्धतीमध्ये पहिली आपली एक पद्धत झालेली आहे गुणात्मक पद्धत। बरोबर, गुणात्मक पद्धतीचे पुन्हा काही उपप्रकार झालेले 4 आपण त्याच्यामध्ये बघितलेले। आज आपण या ठिकाणी संख्यात्मक पद्धतीचा अभ्यास करणार आहोत। संख्यात्मक पद्धत म्हटलं की डोळ्यासमोर आकडे खेळतात। संख्यात्मक पद्धत म्हटलं की डोळ्यासमोर आकडेवारी दिसून येते। संख्यात्मक पद्धत म्हटलं की आपल्या समोर अकाउंट, त्या मालाची कॉस्ट, त्या मालाची संख्या, अशी नगसंख्या, अशा काही अंकांचा आपल्या डोळ्यासमोर चित्र येऊन जातं। अंकांचं चित्र आपल्या डोळ्यासमोर येऊन जातं। म्हणजे संख्यात्मक पद्धत ही कशी पद्धत आहे, तर एक गणितीय तंत्र वापरणारी पद्धत आहे किंवा मॅथमॅटिकल टेक्निक यूज करणारी पद्धत या ठिकाणी मांडलं गेलेलं आहे। याला त्यांनी वस्तुनिष्ठ आणि गणिततंत्र पद्धत म्हणून ओळखलं गेलं आहे। आपण बघतो कोणत्याही व्यापाराच्या दुकानामध्ये कॅल्क्युलेटर तुम्हाला दिसतं। कॅल्क्युलेटर का ठेवतात ते जवळ? कारण त्या ज्या मालाची ते विक्री करत आहेत त्या विक्रीची किंमत आणि त्या वस्तूची संख्या याचा गुणाकार केला की त्यांना त्या वस्तूची सेलिंग प्राइस, ॲक्च्युअल सेलिंग प्राइस मिळते, योग्य वस्तूची विक्रीची किंमत मिळते आणि ती लक्षात यावी म्हणून ही गणसंख्या पद्धत या ठिकाणी वस्तू विक्री करताना त्या पद्धतीचा वापर केला जातो। बघा, ही पद्धत मोठ्या प्रमाणात गणितीय सूत्रांवर आधारित आहे। आपल्याला माहिती आहे गणितामध्ये इक्वेशन आहेत, गणितामध्ये फॉर्म्युलेशन आहे, गणितामध्ये काही आपल्याला ठरवून दिलेले क्रम आहेत। क्रम म्हणजे सिक्वेन्स, बरोबर। काही पद्धती आहेत ठरलेल्या, जसे की तुम्ही भूमितीमध्ये पायथागोरसचं प्रमेय बघितले, 30, 60, 90 अंशाचा कोन बघितलाय, 90 अंशाचा काटकोन बघितलाय, बरोबर। म्हणजे विशाल कोन कोणता, लघु कोन कोणता, हे भूमितीमध्ये झालं। आणि गणितामध्ये पण आपण काय बघितलं, आधी आपण काय करतो, गुणाकार, भागाकार, नंतर बेरीज, वजाबाकी यांचा क्रम ठरलेला असतो आणि त्या इक्वेशन मध्ये आपण मैरप कंस असेल किंवा आपला साधा कंस असेल, चौकोन असेल, त्याचा कंस असेल, अर्धगोल कंस असेल, ते इक्वेशन आपण आधी सॉल्व्ह करतो आणि नंतर कंसाच्या बाहेरचे गणित आपण सोडवतो। म्हणजे ही काय एक प्रकारची सिस्टीम आहे, ही एक प्रकारची पद्धती सिक्वेन्सली मेथड आहे आणि त्या पद्धतीनुसार या ठिकाणी गणितीय सूत्रांवर आधारित ही सांख्यिकीय पद्धत वापरात मोठ्या प्रमाणात व्यवसायामध्ये दिसून येते। त्यानंतर यात व्यक्तिनिष्ठ अंदाजाचा म्हणजे जास्त विचार केला जात नाही किंवा व्यक्तिनिष्ठ अंदाजाला जास्त वाव दिला जात नाही। म्हणजे मला वाटतं की उद्या मी 10 वस्तूंची विक्री करू शकते, पण होईल का नाही, गॅरंटी आहे का, श्युरिटी आहे का त्याची? नाही। म्हणजे आपण या ठिकाणी काय करतो की जो अंदाज बांधतो तो अंदाज आपला चुकण्याची शक्यता असते। म्हणजे इथे तो अंदाज हा आपला जास्त फायदेशीर ठरत नाही। यानंतर या पद्धतीमध्ये काही पुढील पद्धतींचा समावेश होतो किंवा काही पुढील तंत्रांचा, यंत्रांचा, संख्या गणितांचा वापर केला जातो असं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं। तर पहिली पद्धत आहे बाजारपेठ परीक्षण पद्धत। बाजारपेठ म्हटलं की आपल्याला गर्दी, गोंगाटा, मालांची ठेवलेली रास किंवा उभा अशा पद्धतीने ठेवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, म्हणजे बाजारपेठेचं परीक्षण म्हणजे एक प्रकारचं निरीक्षण म्हणतो आपण। नव्या उत्पादनाकरता किंवा उत्पादनात केलेल्या सुधारणांच्या तपासणीच्या योग्यतेसाठी ही पद्धत वापरली जाते। आपल्याला माहिती आहे नवीन उत्पादन केलेली वस्तू कोणत्या बाजारपेठेमध्ये विकली जाऊ शकते, कोणती बाजारपेठ त्या वस्तूसाठी योग्य आहे किंवा नवीन उत्पादित केलेल्या वस्तूची तपासणी करणं गरजेचे आहे। त्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीच्या वस्तू वापरल्यात का, कारण कच्चा माल जर चांगला असेल तर पक्का होणारा माल तुमचा चांगला असू शकतो। कच्चा माल तुमचा व्यवस्थित नसेल तर पक्का माल जो तयार करणार आहोत आपण तो व्यवस्थित होईल याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही। म्हणून जो कच्चा माल आहे तो व्यवस्थित तपासून घेणं गरजेचं आहे। नवीन उत्पादन करताना जे उत्पादनाकरता लागणारं साधन आहे, साहित्य आहे, त्याची पण योग्यता तपासली जाते आणि म्हणून बाजारपेठ परीक्षण ही संख्यात्मक पद्धतीमधली एक पद्धती विक्रीपूर्व नियोजनामध्ये म्हणजे मालाची विक्री करण्याआधी वापरली जाते आणि माल तपासला जातो। त्यानंतर दुसरी पद्धत आहे समय तालिका पद्धत। समय म्हटलं की वेळ, तालिका म्हणजे की ती वेळ ठरलेली आहे, कोणत्या वेळेला कोणता माल कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने कोणत्या वाहनातून न्यायचा। जसं की काचेच्या वस्तू, आपण काचेच्या वस्तू कसल्याही रोडने नेऊ शकतो का, की आदळापट होऊन त्या काचेच्या वस्तू फुटू शकतात, हे आपल्याला माहिती आहे। ही जनरल
सेन्स आहे किंवा हे आपल्याला कॉमन सेन्स आहे आणि आपल्याला ते कळतं की कोणत्या वस्तू आपण कोणत्या बाजारपेठेमध्ये कशा पद्धतीने हँडल करून विक्रीसाठी नेऊ शकतो. म्हणजे त्या वस्तू विक्रीसाठी नेण्यापूर्वी समय तालिका विश्लेषण ही सुद्धा पद्धती मालाच्या विक्रीच्या पूर्वी वस्तू तपासणीसाठी वापरली जाते. तर याच्यामध्ये काय होतं की उपलब्ध माहितीच्या आधारावर भविष्यकालीन अंदाज व्यक्त केला जातो. आपल्याकडे जी माहिती उपलब्ध आहे त्याचा भविष्याचा अंदाज, त्या माहितीवरून भविष्याचा अंदाज कसा घ्यायचा हे आपण ठरवू शकतो किंवा ते निश्चित करता येतं. त्या आधारावर विक्री अनुमान करताना विस्तृत प्रमाणात तिचं परीक्षण करावं लागतं. या पद्धतीचा वापर करताना समय तालिका निश्चित केलेली असते, तिचा वापर करावा लागतो. तिचा वापर आपल्याला अचूकपणे करावा लागतो. जसं की एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला. जे आपण टोमॅटो आहे, टोमॅटो कच्चे आहेत तोपर्यंत बाजारपेठेमध्ये व्यवस्थित राहू शकतात, ते विकले जाऊ नाही जाऊ, बरोबर. पण हळूहळू ज्यावेळी ते पिकायला लागतात त्यावेळी त्याचं आयुष्य हळूहळू कमी व्हायला लागतं. पण जेव्हा ते पूर्ण पिकलेले असतात त्यावेळी त्यांची टिकण्याची शक्यता कमी असते. म्हणून बघा कधी कधी बाजारामध्ये सकाळी पाहिलेले टोमॅटो संध्याकाळपर्यंत त्याची अवस्था वाईट झालेली असते किंवा ते खूप पिकलेले असतील तर ते शेतकरी काय करतात, कमी पैशामध्ये सुद्धा ते टोमॅटो विकून टाकण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांना काय करायचं असतं, मुद्दल बाहेर काढायची असते आणि वेळ जर तो माल विकला गेला नाही तर तो माल खराब होऊन त्याचं आयुष्य संपू शकतं किंवा आपलं व्यावसायिकाचं मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणून प्रत्येक व्यावसायिकाला कोणता माल तयार केलेला आहे आणि तो माल कोणत्या बाजारपेठेमध्ये कोणत्या वेळेमध्ये आपल्याला विकायचा आहे हे लक्षात घेता येतं किंवा ते लक्षात घेण्यासाठी तो व्यापारी, तो उद्योजक त्या मालाची योग्य ठिकाणी समय तालिका लक्षात घेऊन योग्य ठिकाणी तो माल विकण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर तिसरी पद्धती आहे सरासरी विचलन पद्धत. सरासरी काढतो आपण. आपल्याला माहिती आहे सरासरी काढणं म्हणजे ॲव्हरेज काढणं, बरोबर. मग ॲव्हरेज काढताना विक्रीची म्हणजे विक्रीसाठी तयार केलेला माल तो बाजारपेठेमध्ये विक्रीला न्यायचा आहे, पण तो माल कितपत न्यायचा आहे, किती टक्के तो माल बाजारपेठेमध्ये आणायचा आहे याची आपल्याला सरासरी पद्धत मोजावी लागते किंवा सरासरी विचलन आपल्याला करावं लागतं. ही संकल्पनात्मक दृष्टीने आकलन होण्यास सरळ आणि साधी सोपी गोष्ट आहे किंवा ही पद्धती वापरण्यासाठी साधी आणि सरळ आहे की आपण त्या वस्तू तयार केलेल्या आहेत. 100 वस्तू केलेल्या असतील तर त्यातल्या आपण 20 वस्तू नेऊ शकतो. म्हणजे 20 वस्तू नेणं याच्यासाठी काही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. म्हणून त्यांनी इथं काय म्हटले, सरासरी विचलन म्हणजे काय की साधी सरळ सोपी पद्धत आहे आणि याच्यामध्ये पुढच्या वर्षीच्या विक्री आणि आताच्या वर्षीची विक्री याची तुलना करून तो माल विक्रीपूर्वी किती प्रमाणात बाजारपेठेमध्ये विक्रीला न्यायचा याचा विचार करावा लागतो. त्याची मांडणी किंवा त्याची पद्धती विचारात घ्यावी लागते. या ठिकाणी आपण काय बघितलं, संख्यात्मक पद्धत. संख्यात्मक पद्धतीमध्ये बाजारपेठ परीक्षण, समय तालिका आणि सरासरी विचलन या 3 पद्धती त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळाल्यात. पुढची चौथी पद्धत आहे सरासरी विचलन मध्ये आणखी काही इथं माहिती लिहिलेली आहे पण त्याचं मिनिंग तेच आहे. चौथी पद्धत आहे पृथक्करण किंवा विनियोजित पद्धत. पृथक्करण किंवा विनियोजित पद्धत. विनियोजित, नियोजित केलेली असणे, पूर्वनियोजित असणे, त्याला विनियोजित म्हणजे व्यवस्थितपणे केलेलं नियोजन. या पद्धतीचा वापर तिमाही स्वरूपात विक्रीची जी माहिती उपलब्ध होईल त्यातील पुराव्याच्या आधारे व्यवस्थापक हा विक्रीबाबतचे अंदाज वर्षाच्या प्रत्येक कालावधीमध्ये याचा अंदाज बांधला जातो. वर्षाच्या प्रत्येक कालावधीत करता येतो. म्हणजे विक्रीबाबतचे जे काही निर्णय घ्यायचे व्यवस्थापक निर्णय घेत असतो आणि तो कशाच्या आधारावर निर्णय घेतो की त्यातले काही पुरावे आहेत. वस्तूची विक्रीसाठी आपण आणलेली आहे किंवा तिमाही स्वरूप म्हटले तर तिमाही किंवा महिन्याला वस्तूची विक्री वस्तूचे उत्पादन केलं जातं आणि 3 महिन्यांनी, 2 महिन्यांनी, 1 महिन्यांनी त्या मालाची विक्री करण्याचं काम हा व्यवस्थापक आपल्याला करताना दिसतो. म्हणून व्यवस्थापकाला अंदाज बांधावा लागतो आणि प्रत्येक वर्षाच्या कालावधीमध्ये त्याचा अंदाज विक्रीबाबतचा ठरत असतो. यामध्ये प्रवृत्ती, चक्रीय, हंगामी, आता तुमच्या लक्षात आलं असेल प्रवृत्ती, चक्रीय, हंगामी आणि यादृच्छिक या 4 समय तालिका आहेत. समय तालिका का म्हटलं याला, कारण प्रवृत्ती म्हणजे बाजारपेठेतली परिस्थिती काय असेल त्यानुसार मालाची विक्री करणं. चक्रीय म्हणजे आपलं चक्र बदलतंय, कधी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, हंगाम. चक्र आणि हंगाम म्हणजे जसं वातावरण असेल त्या पद्धतीचं उत्पादन आणि त्या पद्धतीचा माल आपल्याला बाजारपेठेमध्ये विक्रीला न्यावा लागतो. म्हणजे इथे हंगामाचा पण विचार केला जातो. आणि यादृच्छिक म्हणजे प्रत्येक व्यावसायिकाला किंवा प्रत्येक ग्राहकाला जो माल आवडेल तो त्याच्या पद्धतीने माल खरेदी करत असतो. म्हणजे त्याची समय तालिका ही वेगवेगळ्या स्वरूपाची असते आणि समय तालिका म्हणजे ठरलेली वेळ. आणि त्याला इथं काय म्हणले, विभिन्न विभागांचा विचार केला जातो. या 4ही गोष्टी करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी
वेगवेगळ्या वस्तू विक्रीला पाठवल्या जातात. जसे की अमेरिकेमध्ये थंड हवेचं ठिकाण आहे किंवा तुम्ही राजस्थानला गेला तर खूप उन्हाळा आहे, ऊन आहे, तर तिथे आपण रेनकोट तिथे आपण वापरू शकतो. पण जर तुम्ही तिथे तिथे सनकोट वापरू शकतो. पावसाच्या ठिकाणी तुम्ही रेनकोट वापरू शकता. पण जर अपोजिट सिच्युएशननुसार तुम्ही जर तसं वातावरण निर्माण झालं त्या ठिकाणी वस्तूच्या विक्रीला तुम्ही प्रायोरिटी दिली, प्राधान्य दिलं, तर तुमचा माल विकला जाणार नाही. तुमचे रेनकोट असतील, बरोबर, रेनकोट असतील तर तुम्हाला जिथं पावसाळा जास्त आहे की त्या पावसाचं प्रमाण जास्त आहे, कोकण किनारपट्टी वगैरे अशा ठिकाणी रेनकोटची विक्री जास्त होऊ शकते. आणि सनकोटची विक्री तुमची राजस्थान या ठिकाणी होऊ शकते. पांढरे कपडे, कारण प्रत्येक ठिकाणी हंगाम, चक्र किंवा यादृच्छिकता या समय तालिका 4 समय तालिकानुसार मालाची विक्री करण्यासाठी त्याचं विनियोजन म्हणजे अगोदरच व्यवस्थितपणे नियोजन केलेलं असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये व्यवस्थापक पुढाकार घेत असतो आणि परिस्थितीनुसार, वातावरणानुसार, बाजारपेठेमध्ये ज्या त्या हंगामानुसार मालाची विक्री करण्याचा प्रयत्न करत असतो. ही चौथी पद्धत झाली. पाचवी पद्धत आहे संख्याशास्त्रीय मागणी विश्लेषण. आता संख्याशास्त्र, शास्त्र म्हणजे काय की ज्याला काहीतरी अधिकृत तत्व लागू केलेले, ज्याला काहीतरी अधिकृत रूल्स आहेत, नियम आहेत, रेग्युलेशन्स आहेत, बरोबर. आणि गणित तुम्ही शिकलेलं आहे, गणितामध्ये काही नियम असतात हे आपल्याला माहिती आहे. नियमानुसारच पायऱ्या पायऱ्यानेच आपण गणित सोडवत असतो. तुम्ही डायरेक्ट आन्सर लिहिले, एखाद्या गणिताचं उत्तर लिहिलं डायरेक्ट, तर तुम्हाला मार्क दिले जात नाही. प्रत्येक स्टेप्सला मार्क्स असतात. गणित सोडवत असताना त्या समीकरणाच्या प्रत्येक पायरीला मार्क असतात आणि त्यामुळे तुम्हाला प्रत्येक पायरी महत्त्वाची असते. एखादी जरी पायरी तुम्ही लिहिली नाही किंवा ती ड्रॉ केली किंवा ती तुमची राहिली तर त्याचे मार्क कट होऊ शकतात, बरोबर. मग शिक्षकांच्या लक्षात येतं की तुम्ही कुठून तरी कॉपी करून ते उत्तर लिहिलेले किंवा पुढच्या विद्यार्थ्याचं, मागच्या विद्यार्थ्याचं बघून विचारून लिहिलेले असं आमच्या लक्षात येतं. मग तुमच्या त्या पायरीचे मार्क तुम्हाला मिळत नाही. म्हणजे गणिती पद्धत ही कशी आहे, स्टेप बाय स्टेप पद्धत आहे. संख्याशास्त्रामध्ये शास्त्राचा वापर करून केलेली पद्धत किंवा शास्त्राचा वापर करून किंवा गणितीय तज्ञांच्या नियमांचं पालन करून वापरलेली पद्धत या ठिकाणी म्हटलं गेलेले. समय तालिका आणि सरासरी किंवा संख्याशास्त्र, ही संख्याशास्त्र पद्धत, समय तालिका आणि आपण आता बघितलेली समय तालिका आणि सरासरी पद्धत, या दोन्ही पद्धतीचा संबंध विचारात घेऊन या दोन्ही पद्धतीचं कॉम्बिनेशन त्यांनी केले आणि भविष्यकालीन विक्री अंदाज केला जातो असं या ठिकाणी त्यांनी म्हणण्याचं म्हणजे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात भाकीत करण्यासाठी, भाकीत म्हणजे भविष्य ठरवणं, भाकीत या शब्दाचा अर्थ काय, भविष्य ठरवणं. भाकीत करण्यासाठी जी चल साधने वापरली जातात. चल साधने म्हणजे काय, जसं की आता तुम्हाला म्हटलं की कॅश, कॅश ही कशी आहे, आता आपल्याकडे चिल्लर असेल तर आपण तिला काय म्हणतो, करंट असेल, बरोबर आहे. कॅश इन हँड, सॉरी, आपण तिला कॅश इन हँड म्हणतो. आणि जर बँकेमध्ये तुमचे पैसे शिल्लक असतील तर तिला करंट ॲसेट म्हणतो. करंट ॲसेट म्हणजे तुमचं चल संपत्ती आपण त्याला म्हणतो की जिथं आपल्याला पाहिजे तिथं ती पैसे वापरता येतात किंवा सुट्टे पैसे त्याला म्हणतो किंवा हातातले पैसे आपण त्याला म्हणतो. मग चल साधने वापरली जातात ती सर्वसाधारणपणे गतकाळातील प्रमुख आर्थिक दर्शक आणि अन्य साम्यदर्शक मापने असतात. आर्थिक दर्शक म्हणजे काय, पैशाचा वापर करणे, आणि साम्यदर्शक म्हणजे ज्याच्यामध्ये साम्य आढळून येतं किंवा जिथे समानता आपल्याला दिसून येते. अशा दोन्ही ठिकाणी ही मापने वापरली जातात. कारण याच्यामध्ये इक्वेशन असतात, कारण याच्यामध्ये गणित असतात, याच्यामध्ये नियम असतात आणि त्या सर्व नियमांचं पालन करून संख्याशास्त्र मागणी विश्लेषण बरेच व्यावसायिक वापरतात. आणि ह्या पद्धतीमुळे बऱ्याच लोकांना त्यांच्या वस्तू मागे त्यांना ॲक्च्युअल किती नफा मिळतो हे लक्षात येतं आणि ते लक्षात यावं म्हणून ही मापनाची पद्धती अभ्यासात वापरली जाते. त्यानंतर या विक्री पूर्वानुमानामध्येच काही तंत्र आपल्याला त्यांनी सांगितलेली आहेत. विक्री पूर्वानुमान किंवा विक्री पूर्व अंदाज घेण्यासाठी काही तंत्रांचा वापर केला जातो. हा आपला या पॉइंट मधला शेवटचा मुद्दा आहे. प्रतितंत्रे कोणती, पहिला आहे प्रवृत्ती प्रक्षेपण. आता प्रवृत्ती प्रक्षेपण म्हणजे काय की विक्रीतील वास्तव बदल, वास्तव म्हणजे आता जो काही विक्रीत बदल होतोय, जसं की आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर कोथिंबीरची पेंडी तुम्ही स्वतः बघता आताचं वातावरण कसं आहे त्याच्यामुळे आपल्याला दिसतं की काल जी कोथिंबीरची पेंडी होती ती 10 रुपयाला होती आणि आज जर तुम्ही गेला मार्केटमध्ये ती 15 रुपये, उद्या जर गेला तर ती 20 रुपये, म्हणजे त्याची किंमत वाढते किंवा कधी कमी होते. सिच्युएशननुसार डिपेंड, वास्तव बदल, त्याला काय म्हणायचं, वास्तव बदल. आजच्या परिस्थितीमध्ये त्या मालाची किंमत काय असू शकते आणि आज त्या वस्तूच्या किमतीची वास्तव परिस्थिती काय आहे आणि भविष्यातील त्याची परिस्थिती, बरोबर, भविष्यातील त्याची परिस्थिती आणि माहितीचं भविष्यातील त्याची परिस्थिती किंवा त्याची प्रवृत्ती
त्याची माहिती यांचं प्रक्षेपण यांचं आपण काय करतो समायोजन करतो किंवा यांना सामावून घेतो किंवा या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ बसवून ही पद्धती किंवा हे तंत्र विक्री पूर्व नियोजनामध्ये वापरलं जातं. त्याला काय म्हणतात प्रवृत्ती प्रक्षेपण. दुसरा आहे अग्रणी निर्देशांक. अग्रणी म्हणजे काय ज्याला फर्स्ट प्रायोरिटी देतो. निर्देशांक म्हणजे काय जिथे आपल्याला डायरेक्शन दिलेलं आहे त्याला निर्देशांक म्हणतात. म्हणजे असं एक ठिकाण आहे की ज्या ठिकाणी आपण मालाची खरेदी आणि विक्री करतो किंवा मालाची देवाण घेवाण करतो, मालाचं आदान प्रदान करतो. पुढचं पॉईंट आहे जे मालाचं आदान प्रदान. ठीक आहे. तर आपण जिथे मालाची देवाण घेवाण करतो, खरेदी विक्री करतो आणि ज्या बाजारपेठेमध्ये वस्तूंची चढ उतार तेजीमंदीचं चक्र, तेजीमंदीचं वातावरण, इथे चक्र आपल्याला शब्द गेलेलाच आहे. चक्र म्हणजे कुठलं चक्र तेजीमंदीचं चक्र. प्रवृत्ती म्हणजे कुठली प्रवृत्ती वास्तवातील प्रवृत्ती आणि भविष्यातील प्रवृत्ती. हंगाम म्हणजे 3 हंगाम उन्हाळा पावसाळा हिवाळा आणि यादृच्छिक म्हणजे त्या व्यक्तीची असलेली इच्छा. हे 4 समय तालिका आणि इथंच त्यांनी त्याचा संबंध बांधलेला आहे. तर इथं तंत्रामध्ये त्यांनी सांगितलं अग्रणी निर्देशांक म्हणजे काय बाजारपेठेतील चढउतार, त्याची धोरणे, भांडवल, कर्जदाते यांचे समायोजन करणं, यांचं समायोजन करून योग्य पद्धतीने माल विक्रीला नेण्यापूर्वी योग्य पद्धतीने त्याला मार्गदर्शन करणं, डायरेक्शन देणं आणि त्या पद्धतीने विक्रीला प्रायोरिटी देणं. योग्य बाजारपेठेमध्ये चढउतार बघून बाजारपेठेतला चढउतार बघून तेजीमंदीचं वातावरण बघून मालाची विक्री योग्य पद्धतीने केली जाते. तिसरं तंत्र आहे आर्थिक पद्धत. आता आर्थिक पद्धत यालाच इकॉनो पद्धत असं म्हणतात. इकॉनो अर्थ म्हणजेच काय पैसा. इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला काय शिकवलं जातं इकॉनॉमिक्स मध्ये आर्थिक व्यवहार शिकवले जातात. घाऊक व्यापारी किरकोळ व्यापारी सांगितले जातात. बरोबर. मागणी वक्र पुरवठा वक्र कुठे जातो डावीकडून उजवीकडे खाली सरकत येणारा मागणी वक्र. पुरवठा वक्र कसा असतो डावीकडून उजवीकडे वर सरकत जाणारा पुरवठा वक्र असतो. म्हणजे आर्थिक पद्धतीमध्ये इकॉनो पद्धत मॅट्रिक्स पद्धत म्हणजे त्याच्यामध्ये अर्थ संख्या आणि गणित या 3 गोष्टींचा संबंध येतो. अर्थ संख्या आणि गणित या तिघांचं मिश्रण म्हणजे आर्थिक पद्धत असं म्हटलेलं आहे. कोणते 3 अर्थ संख्या गणित. अर्थ म्हणजे पैसा, पैशाचा योग्य वापर करणं. संख्या म्हणजे मालाची संख्या, उत्पादनाची संख्या, त्याचा योग्य ताळमेळ बसवणं आणि गणित म्हणजे त्याच्यातून योग्य पद्धतीने कॅल्क्युलेशन करणं आणि या तिन्हीचं मिश्रण म्हणजे काय आर्थिक पद्धत. त्यानंतर सर्वेक्षण पद्धत. सर्वेक्षण तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना. सर्वेक्षण म्हटलं की आपण काय करतो कुठं काय चाललंय याचं संशोधन करण्याचा प्रयत्न करतो. जिथं काय चाललं असेल तिथली माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण इथे सर्वेक्षण पद्धतीचा अभ्यास करतो. सर्वेक्षण करणं म्हणजे काय नवीन कोणतीतरी गोष्ट शोधून काढणे आणि तिचा विचार करणं किंवा तिचा अभ्यास करणं आणि ती पद्धत आपल्या वस्तूच्या विक्रीसाठी अंमलात आणणं. इथे त्यांनी ते सांगितलं आत्ताची आणि पूर्वीची माहिती यांचा संबंध यांचा ताळमेळ बसवणं. आत्ताची माहिती काय आहे पूर्वीची माहिती काय होती त्याच्यातून आपण काय शोधू शकतो आणि त्याच्यामुळे विक्री करण्यापूर्वी आपल्याला काय बेनिफिट मिळू शकतो याची माहिती याचं संशोधन करणं त्याचं सर्वेक्षण करणं त्याला या ठिकाणी असं म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. सर्वेक्षण करणं म्हणजेच आधीची माहिती आताची माहिती यांचा संबंध जुळवणं आणि योग्य पद्धतीने विक्रीपूर्व मालाचं योग्य नियोजन करून माल विक्रीसाठी बाजारपेठेमध्ये घेऊन जाणं. त्यानंतर शेवटची पद्धत आहे आदान प्रदान पद्धत. आता आदान प्रदान म्हणजेच काय देवाणघेवाण पद्धत. देवाणघेवाण पद्धत म्हणजेच काय की काही लोकांना काही उद्योजकांना सगळ्याच वस्तू स्वतः तयार कराव्या लागत नाही. मी तर एक एक्झाम्पल दिले ऑटोमोबाईल्स आपल्याला माहिती आहे ज्या काही ऑटोमोबाईल्स कंपन्या आहेत त्या कंपन्यांना एकाच वस्तूवरती उत्पादन करून चालतं का किंवा त्या कंपन्या एकाच वस्तूचं उत्पादन करतात का नाही. त्यांना लोह लागतं, पोलाद लागतं, फॅब्रिकेशन लागतं, फॅब्रिक लागतं, बरोबर आहे, लोखंड लागतं, काचा लागतात. म्हणजे त्यांना अनेक वस्तूंची गरज असते. नट बोल्ट लागतात, काही हार्डवेअर असतील ऑटोमोबाईल्समध्ये ज्या ज्या वस्तू लागतात त्या सगळ्या गोष्टी यांना वस्तूच्या मालाच्या निर्मितीसाठी लागतात. बरोबर. मग ती एकच कंपनी आहे का की ती सगळ्या वस्तू तयार करू शकते नाही. आपल्याला माहिती आहे छोट्या छोट्या काही कंपन्या असतात की त्या अनेक अशा छोट्या छोट्या वस्तूचं उत्पादन करत असतात आणि ह्या सगळ्या छोट्या वस्तू अनेक ठिकाणावरून घेतल्या जातात आणि त्याच्यातून मोठी वस्तू निर्माण केली जाते. म्हणजे इथं आदान प्रदान देवाणघेवाण केलं जातं आणि आदान प्रदान म्हणजे देवाणघेवाणीची ही पण पद्धत सर्वात महत्त्वाची विक्रीपूर्व नियोजनात मांडली जाते. कारण जिथं तुम्ही मालाचं उत्पादन केलेलं आहे त्या व्यक्तींना दुसऱ्या कुठल्या वस्तूंची गरज आहे का तर त्यांचा माल त्यांना द्यायचा म्हणजे स्वतःचा माल दुसऱ्यांना द्यायचा त्याला प्रदान करणं म्हणतात आणि दुसऱ्याचा आपल्याला गरजेचा असलेला माल
आपण खरेदी करायचं त्याला आदान म्हणतात. म्हणजेच मालाची देवाणघेवाण किंवा मालाची खरेदी विक्री करणं. आणि यातून ह्या पद्धतीचा वापर करून आपण या ठिकाणी आता ही संख्यात्मक पद्धत बघितली. त्यानंतर विक्रीपूर्व अंदाज घेण्यासाठी मालाचं उत्पादन केले आणि विक्रीपूर्व अंदाज घेण्यासाठी त्याची काही तंत्र बघितली. हा मुद्दा या ठिकाणी आपला संपतोय. आपण उद्याच्या लेक्चरमध्ये किंवा पुढच्या लेक्चरमध्ये नवीन मुद्दा पाहणार आहोत. तुमच्या लक्षात आलं असेल की संख्यात्मक पद्धतीमध्ये कशा वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून संख्याशास्त्र किंवा गणित पद्धत किंवा अर्थ व्यवहार मालाची संख्या या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ बसवण्याचा ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. पुन्हा एकदा आपण काही पॉईंट रिवाइज करूया. फर्स्ट पॉईंट आपण या ठिकाणी बघितला बाजारपेठ परीक्षण. बाजारपेठेचं परीक्षण करून मालाची विक्री करण्यापूर्वी योग्य बाजारपेठ शोधली जाते आणि त्यानुसार नवीन उत्पादनाच्या नवीन बाजारपेठा, नवीन उत्पादनाच्या नवीन सुधारणांच्या नवीन उपाययोजना या ठिकाणी परीक्षणात्मक दृष्टीने तपासल्या जातात आणि नंतरच मालाची विक्री करण्यासाठी प्रयत्न केले जातात. दुसरी पद्धत समय तालिका पद्धत. समय निश्चित असतो आणि समयानुसार वेळेनुसार तो माल आपला तिथं विक्री पूर्वी पोहोचणं गरजेचं असतं. कारण विक्री जर मालाची आहे तोपर्यंत माल नाही पोहोचला तर नंतर ग्राहक दुसऱ्या शॉपमध्ये जाऊन मालाची खरेदी करू शकतात. म्हणून समय तालिका वेळेचं नियोजन महत्त्वाचं आहे. सरासरी विचलन म्हणजे आपल्याला ॲव्हरेज करता आलं पाहिजे आणि सरासरी विचलनामध्ये आपण आजची माहिती आणि उद्याची माहिती याचा अंदाज बांधून किंवा याची तुलना करून योग्य त्यावेळी योग्य पूर्व अंदाजावर मोठ्या प्रमाणात मालाची विक्री करताना चढउतार लक्षात घेऊन मालाची विक्री करणं गरजेचं आहे. याला सरासरी विचलन अशी संकल्पना म्हटलेलं आहे. याद्वारे नवीन सरासरीचे गणन केले जाते आणि नवीन निरीक्षणे उपलब्ध होतात की नाही ते तपासले जातं. बरोबर. नवीन निरीक्षणे म्हणजे मी तुम्हाला म्हटलं मग अशी सर्वेक्षण पद्धत. नवीन गोष्टी काही आपल्याला माहिती होतात का की आपल्या मालाला चांगली बाजारपेठ कुठे मिळेल. विक्री करण्यापूर्वी ही सगळी माहिती काढायची असते आणि ही माहिती काढणं म्हणजेच काय झालं सरासरी विचलन पद्धत. आणि इथं पण तंत्रामध्ये सर्वेक्षण पद्धत आपण बघितलेली आहे. त्यानंतर पृथक्करण आणि विनियोजित पद्धत म्हणजे इथे ह्या 4 समय तालिका आहेत. समय तालिकांचा विचार करून योग्य वेळेमध्ये योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने मालाची विक्री करणं गरजेचे आहे. त्यानंतर शेवटची पद्धत आपण बघितली संख्याशास्त्रीय मागणी पद्धत. संख्याशास्त्रामध्ये 3 महत्त्वाचे घटक या ठिकाणी सांगितले त्यांनी. वस्तूची संख्या, त्यानंतर गणित आणि तिसरा पॉईंट सांगितला त्यांनी संख्या गणित. बरोबर ना. संख्याशास्त्रीय पद्धतीमध्ये बघा 3 महत्त्वाचे मुद्दे सांगितले. संख्या, अर्थ आणि गणित. म्हणजे संख्याशास्त्रामध्ये गणित, संख्या, अर्थ या सगळ्याची मिळून आर्थिक पद्धत सुरू होते. पण आर्थिक पद्धतीमध्ये संख्याशास्त्राचा पण वापर केला जातो. म्हणजे संख्या, वस्तूची क्वांटिटी, त्यानंतर वस्तूचं होणारं उत्पादन, त्यानंतर निर्माण झालेल्या वस्तूची संख्या, कच्च्या मालाची राहिलेली संख्या. बरोबर. या सगळ्या संख्यांचा विचार करून संख्याशास्त्रीय मागणी विश्लेषण पद्धत वापरून वस्तूची विक्रीपूर्व नियोजन केलं जातं. त्यानंतर तंत्रे बघितली. प्रवृत्ती प्रक्षेपण, अग्रणी निर्देशांक, आर्थिक पद्धत, सर्वेक्षण पद्धत आणि आदान प्रदान पद्धत. त्या ठिकाणी आपण थांबूया. हा आजचा आपला विक्रीपूर्व नियोजनामधला ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धतीमधले दुसरी पद्धत गुणात्मक पद्धत आणि संख्यात्मक पद्धत 2च पद्धती आहेत. त्यातली आधीच्या लेक्चरमध्ये गुणात्मक पद्धत आपली झालेली. आता संख्यात्मक पद्धत आपण पाहिली. त्याचबरोबर त्याची तंत्रे आपण पाहिली. पुढच्या लेक्चरला आपण नवीन मुद्दा पाहणार आहोत. मी या ठिकाणी थांबते. थँक्यू.